नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून 11वी अर्थशास्त्र या विषयाच्या प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा किंवा स्वरूप किंवा पेपर पॅटर्न घेऊन मी आज तुमच्यासाठी आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण केवळ अर्थशास्त्र विषयाच्या प्रथम सत्र परीक्षेचा आराखडाच पाहणार नाहीत, तर त्यासोबत प्रश्नपत्रिकेतल्या प्रत्येक प्रश्नाला काळजीपूर्वकरित्या समजून घेणार आहोत आणि सोबतच त्या प्रश्नाला किती गुण दिले जाणार आहेत आणि त्या गुणाची विभागणी कशी होणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। त्यामुळे परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आणि चांगल्यात चांगले गुण मिळविण्यासाठी हा यूट्यूब व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। विद्यार्थी मित्रांनो, 11वी अर्थशास्त्र विषयाची प्रथम सत्र परीक्षा ही 50 गुणांची आहे। या 50 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी आपणास एकूण 2 तास 30 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे। आता आपण या 2 तास 30 मिनिटांच्या वेळेमध्ये 50 गुणांची जी प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत त्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचा अर्थ व त्या प्रश्नांचे गुण समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा PDF स्वरूपातील माहिती आपणास या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक स्वरूपात उपलब्ध होईल। प्रश्न क्रमांक 1, खाली दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। म्हणजे आपल्याला प्रथम सत्र परीक्षेमध्ये पहिला प्रश्न हा 10 गुणांसाठी आहे आणि त्या 10 गुणांमध्ये 2 उपप्रश्न विचारले जातील, अ आणि ब। ते 2 उपप्रश्न नेमके कोणते विचारले जातील हे जर आपण पाहायचं म्हटलं तर आपल्या अर्थशास्त्र या विषयामध्ये एकूण 6 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। या 6 प्रकारच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न 10 गुणांसाठी पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जातात। मग कोणते 6 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला, खालील विधाने पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, खालील विधाने पूर्ण करा हा वस्तुनिष्ठ प्रश्न 1 गुणांसाठी 1 विधान अशा स्वरूपात असेल। असे एकूण 5 प्रश्न विचारले जातील, त्याच्यासाठी 5 गुण असतील आणि या प्रश्नाला औरचे गुण किंवा विकल्पासहित गुण नसतील। हा प्रश्न आपणास एक विधान दिलेलं असेल, त्या विधानाला आपल्याला पूर्ण करायचं असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी खाली 4 पर्याय दिलेले असतील। त्या पर्यायापैकी एक पर्याय निवडून ते विधान आपल्याला पूर्ण करावं लागतं 1 गुणासाठी। असा हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे। वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये दुसरा प्रकार समजून घ्या, योग्य पर्याय निवडा। योग्य पर्याय निवडा हाही प्रश्न 1 गुणांसाठी असेल। असे 5 प्रश्न जर विचारले तर त्याच्यासाठी 5 गुण असतील आणि औरच्या प्रश्नांना या ठिकाणी स्थान नाही, कारण हे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय निवडा या प्रश्नाची विभागणी 3 भागात करण्यात आलेली असते। एक विधान दिलेलं असतं, त्या विधानाच्या नंतर त्या विधानाशी संबंधित 4 विधानं दिलेली असतात, अ, ब, क आणि ड, आणि तिसऱ्या भागामध्ये पर्याय दिलेले असतात, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4। याला अनुसरून पहिल्यांदा आपल्याला काळजीपूर्वक विधान समजून घ्यायचं असतं आणि त्या विधानाला लागू होणारे किंवा लागू न होणारे जी खालची 4 विधानं आहेत, अ, ब, क आणि ड, या 4 पैकी अ लागू होतं आहे का, ब का, क का ड, का सर्वच का काही, याच्या संदर्भात खाली जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून आपलं उत्तर निश्चित करायचं असतं। अशा पद्धतीचा हा दुसऱ्या प्रकारचा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि हा सुद्धा 5 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो। तिसरा उपप्रश्न आहे किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा। आता सहसंबंध पूर्ण करा हे जे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकरणामध्ये या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत।
सहसंबंध पूर्ण करा याचा अर्थ एका बाजूला सहसंबंध पूर्ण करून दिलेला असेल आणि दुसऱ्या बाजूला तो सहसंबंध लक्षात घेऊन पुढील सहसंबंध आपल्याला पूर्ण करायचा असतो। अशा पद्धतीनं हा सहसंबंध पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक सहसंबंध पूर्ण करण्यासाठी 1 गुण दिला जाईल। असे 5 सहसंबंध जर पूर्ण करायचे असतील तर त्याच्यासाठी 5 गुण असतील आणि हाही प्रश्न औरचा प्रश्न याही प्रश्नामध्ये विचारला जाणार नाही। अशा स्वरूपाचा सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न आहे आणि यातील सरावासाठीचे प्रश्न आपल्या स्वाध्यायामध्ये देण्यात आलेले आहेत। चौथा जर उपप्रश्न बघितला आपण तर तो आहे योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपणास एक विधान दिलेलं असतं आणि त्या विधानाशी संबंधित योग्य असा आर्थिक पारिभाषिक शब्द किंवा त्या विधानासाठीचा एकच शब्द आपल्याला लिहायचा असतो आणि तो शब्द लिहिण्यासाठी आपल्याला 1 गुण दिला जातो। त्यामुळे योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा हा 1 गुणासाठीचा प्रश्न आहे। एकूण 5 प्रश्न विचारले जातात 5 गुणांसाठी। 5वा प्रकार आहे वस्तुनिष्ठ प्रश्नातला, तो म्हणजे विसंगत शब्द किंवा गटात न बसणारा शब्द लिहा। विद्यार्थी मित्रांनो, एक 4 शब्दांचा गट दिलेला असतो आणि त्या गटाला एक टायटल दिलेलं असतं आणि त्या 4 शब्दांपैकी एक शब्द हा त्या गटात बसणारा नसतो किंवा विसंगत असतो। आपल्याला त्या 4 पैकी नेमका कोणता शब्द विसंगत आहे किंवा गटात न बसणारा आहे ते ओळखायचं असतं आणि उत्तरामध्ये ते लिहायचं असतं। त्याच्यासाठी आपल्याला 1 गुण मिळत असतो। हा एक उपप्रश्न आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये आणि त्याच्यासाठी सुद्धा 5 गुण आहेत। आणि शेवटी वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये विधाने व तर्क प्रश्न असा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न 6 प्रकारचे आहेत, त्याच्यातला हा एक प्रकार आहे। म्हणजे या ठिकाणी एक विधान आणि तर्क प्रश्न दिलेला असतो। त्या विधान आणि तर्क प्रश्नावरून खाली आपल्याला जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामधून विधान आणि तर्क प्रश्न याचं उत्तर आपल्याला शोधायचं असतं आणि त्यामध्ये मग अ बरोबर आहे पण ब चूक आहे किंवा ब बरोबर आहे अ चूक आहे। तिसरा पर्याय असतो अ व ब दोन्हीही बरोबर आहेत आणि अ हे ब चे योग्य स्पष्टीकरण आहे आणि चौथं असतं दोन्ही बरोबर आहेत परंतु अ हे ब चं योग्य स्पष्टीकरण नाही। अशा प्रकारे तो प्रश्न विचारला जातो। आपल्याला दोन्हीही विधानं काळजीपूर्वकरित्या समजून घ्यायची असतात आणि त्यावरून ठरवायचं असतं की दोन्ही विधानं बरोबर आहेत का, आणि जर असतील तरच आपल्याला तिसरा आणि चौथ्या पर्यायाकडे जावं लागतं आणि त्यामध्ये मग ते योग्य स्पष्टीकरण देणारं आहे का नाही हे समजून घ्यायचं असतं। अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या 6 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांना आपल्याला प्रथम सत्र परीक्षेमध्ये 10 गुणांसाठी विचारलं जाईल। या 10 गुणांमध्ये एक 5 गुणांचा आणि दुसरा 5 गुणांचा असा प्रश्न पहिला अ 5 गुण व प्रश्न पहिला ब 5 गुण 10 गुणांची प्रश्नपत्रिका आपण पाहिली। आता पुढे येऊया। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा 2 भाग करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये अ आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं वर्गीकरण आहे। आता हा अ जो प्रश्न आहे हा अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे आणि त्या 2 गुणांसाठी लिहायच्या प्रश्नांची संख्या आहे 3 पैकी 2, म्हणजे 3 प्रश्न विचारले जातील त्याच्यापैकी 2 प्रश्न आपल्याला 4 गुणांसाठी लिहायचे आहेत। म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी लिहित असताना त्याचंही एक वर्गीकरण आहे। ते वर्गीकरण असं, त्यामध्ये संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण असेल, म्हणजे खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखा त्याच्यासाठी 1 गुण असेल आणि ओळखलेली संकल्पना स्पष्ट करण्यासाठी राहिलेला 1 गुण असेल। म्हणजे संकल्पना ओळखण्यासाठी 1 आणि ती स्पष्ट करण्यासाठी 1 असे 2 गुण या प्रश्नासाठी असतात। असे 3 पैकी 2 प्रश्न सोडवावे लागतात, त्याच्यासाठी एकूण गुण आहेत 4 आणि आवरच्या प्रश्नासहित या प्रश्नाला गुण होतात 6।
प्रश्न क्रमांक 3 पहा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये आता ब हा समजून घेऊया। ब हा प्रश्न फरक स्पष्ट करा असा आहे। या प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये सुद्धा एकूण 3 फरक विचारले जातात। त्या 3 पैकी कोणतेही 2 फरक आपल्याला लिहायचे असतात आणि त्याच्यासाठी 4 गुण असतात आणि एक फरक 2 गुणांसाठी लिहायचा असल्यामुळं फरक लिहित असताना आपण त्या उत्तरपत्रिकेच्या पानाचे 2 भाग करायला हवेत। एका भागामध्ये एक संकल्पना आणि दुसऱ्या भागामध्ये दुसरी संकल्पना आणि समोरासमोर त्याचा फरक स्पष्ट झाला पाहिजे। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फरकामध्ये व्याख्या लिहिण्यास विसरायचं नाही किंवा अर्थ लिहिण्यास विसरायचं नाही। फरक स्पष्ट करा याही प्रश्नाचं वर्गीकरण फरकाचा पहिला मुद्दा व्याख्येने स्पष्ट झाला पाहिजे त्याच्यासाठी 1 गुण आणि फरकाच्या कोणत्याही मुद्द्यासाठी इतर दुसऱ्या कोणत्याही मुद्द्यासाठी 1 गुण असे 2 गुण यासाठी दिले जातात। त्यामुळं हा प्रश्न 2 गुणांसाठी असा लिहायचा असतो। प्रश्न क्रमांक 3 पहा आता, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न हा एक प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो। असे एकूण 3 प्रश्न विचारले जातात, त्याच्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात। 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याच्यासाठी एक प्रश्न 4 गुणांना विचारला जातो। आता या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही, तर आपण हे लक्षात घ्या की या प्रश्नामध्ये जे उत्तर लिहायचं आहे ते उत्तर लिहित असताना जे मुद्दे तुम्ही लिहिणार आहात ते मुद्दे आणि त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहिणं अपेक्षित आणि आवश्यक आहे। एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्या प्रश्नामध्ये जर अनेक मुद्दे असतील तर त्यापैकी फक्त 4च मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे। त्यामुळं आपण या प्रश्नाचं म्हणजे प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना ते 4 मुद्दे आणि त्या 4 मुद्द्यांचं सविस्तरपणे स्पष्टीकरण करणारं आपलं उत्तर 1 पेज किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकतं, हेही आपण लक्षात घ्यावं। त्यानंतर पुढे येऊया। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4। हा प्रश्न आहे, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, याही प्रश्नाला आपण एक विधान 4 गुणांसाठी स्पष्ट करणार आहोत। 3 विधानं विचारले जातील, त्याच्यापैकी 2 विधानं आपल्याला सोडवायची आहेत, त्याच्यासाठी 8 गुण आहेत आणि एकूण म्हणजे आवरच्या प्रश्नासहित हा प्रश्न 12 गुणांचा आहे। आता एक प्रश्न जर 4 गुणांसाठी सोडवायचा असेल तर त्या 4 गुणांचं वर्गीकरण असं आहे, तुम्ही त्या विधानाशी सहमत आहात का सहमत नाही याच्यासाठी 1 गुण देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही सहमत आहात का सहमत नाही याच्यासाठी 1 गुण असणार आहे आणि उर्वरित त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी किंवा त्याचं कारण स्पष्ट करण्यासाठी 3 गुण असणार आहेत। म्हणजे सहमत आहे किंवा सहमत नाही याच्यासाठी 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी 3 गुण असणार आहेत। आता याही ठिकाणी जे स्पष्टीकरण तुम्ही करणार आहात त्या स्पष्टीकरणामध्ये तो संबंधित मुद्दा आणि त्या मुद्द्याचं विश्लेषण लिहिणं अपेक्षित आहे किंवा अनिवार्य आहे, हेही आपण लक्षात घ्यावं। या ठिकाणी 3 मुद्दे आणि त्या 3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहावं लागतं मुलांनो। त्यामुळं याही प्रश्नाचं उत्तर 1 पेज किंवा त्यापेक्षा जास्त येऊ शकतं प्रश्नानुसार, हेही लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 नीट लक्षात घ्या। हा प्रश्न फार उत्कृष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला या प्रश्नामध्ये चांगल्यात चांगले मार्क्स मिळविण्याची एक चांगली संधी आहे। कशी ते पहा। खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। आता यामध्ये तुम्हाला एकतर तक्ता दिला जाईल किंवा एकतर आकृती दिली जाईल किंवा एकतर एखादा उतारा दिला जाईल आणि तो उतारा किंवा तो तक्ता किंवा ती आकृती त्याच्यावर आधारित काही प्रश्न खाली विचारले जातील आणि त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या तक्त्यावरून
किंवा त्या आकृतीवरून किंवा त्या उतार्यावरून लिहायची असतात। ही लिहित असताना बहुतांश वेळा ती आपल्याला त्या आकृती, उदाहरण, तक्ता किंवा उतार्यामध्ये सापडतात। त्यामुळं आपल्याला असे विचारलेले प्रश्न एकतर 1 गुणासाठी विचारले जातात किंवा 2 गुणांसाठी विचारले जातात। मग 1 किंवा 2 गुणांसाठी 1 गुणांसाठी विचारले गेले तर 4 विचारावे लागतील, 2 गुणांसाठी विचारले गेले तर 2 विचारावे लागतील, म्हणजे 4 गुण होतील। अशा पद्धतीने त्या उतार्यावर आधारलेले काही प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं जर आपण योग्य पद्धतीने दिली तर आपल्याला या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात, मिळणारच, जर आपण समर्पक किंवा योग्य उत्तर दिलं तर। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे समजून घेतला आपण। आता प्रश्न क्रमांक 6 हा आपल्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे। तो प्रश्न बघा, सविस्तर उत्तरे लिहा। या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं इन डिटेल सविस्तर विश्लेषण किंवा उत्तर लिहायचं असतं। हे लिहित असताना आपल्याला प्रथम सत्र परीक्षेमध्ये 2 मोठे प्रश्न विचारले जातील, त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला सविस्तरपणे लिहायचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला 8 गुण दिले जाणार असतात। 2 प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे आवरच्या प्रश्नासहित 16 गुण आणि सोडवण्याच्या 50 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 8 गुण हे 6व्या प्रश्नासाठी आहेत। आता 8 गुणांसाठी जर या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर प्रश्न नेमका काय विचारलेला आहे त्याच्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर हे सविस्तरपणे दिलं गेलं पाहिजे। त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मात्र त्या भागावरील त्या मुद्द्याच्या सर्व उपमुद्द्यांचा समावेश या प्रश्नाच्या उत्तरात असायला हवा। या प्रश्नाच्या उत्तरामध्ये प्रस्तावना असायला हवी, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये समारोपही असायला हवा आणि विचारलेल्या प्रश्नानुरूप त्यामध्ये जेवढे काही मुद्दे असतील आणि त्याचं स्पष्टीकरण असेल ते सर्व मुद्दे आणि त्यांचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरात विद्यार्थ्यांनी सविस्तर लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपली प्रथम सत्र परीक्षेची एकूण प्रश्नपत्रिका म्हणजे आवरच्या प्रश्नांसहित विचार करता आपली एकूण प्रश्नपत्रिका ही 74 गुणांची म्हणजे 74 मार्कांची आहे। या 74 गुणांच्या प्रश्नपत्रिकेपैकी 50 गुणांचे प्रश्न आपल्याला 2 तास 30 मिनिट या वेळेमध्ये पूर्ण करायचे असतात आणि या 50 गुणांपैकी 18 गुण मिळवून आपण त्या विषयामध्ये म्हणजे अर्थशास्त्र विषयामध्ये पास होणार असतो। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र विषयाच्या प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपण सविस्तरपणे जाणून घेतला। यानुसार आपण परीक्षेला सामोरं जावं। परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।